आणि आज राज्यभरामध्ये सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल झालेत, तर दुसरीकडे कोल्हापुरातील बस डेपोमुळे बहुतांश मार्गावरती बस सेवा सुरू आहे। तसंच सांगली डेपोतून मिरज, जत, पलूसकडे जाणारी बस सेवा सकाळपासून बंद झाली आहे। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी संपाची हाक दिली। मात्र या संपाचा सांगली आणि कोल्हापूरमधील बस डेपोमधील आता सध्या फारसा परिणाम दिसून येत नाहीये। आपण सध्या कोल्हापूर बस स्थानकावर चित्र पाहतोय। बहुतांश जी या ठिकाणी कोल्हापूर बस डेपोमधून जी वाहतूक होते ती वाहतूक सध्या आपण पाहतोय सुरू आहे। ही पाहतोय आपण स्वारगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती बसेस सेवा अजूनही सुरू आहे। दुसरीकडे सांगली बस डेपोमधून ज्या ठिकाणी मिरज, जत आणि पलूस या तीन मार्गावरच्या बस सेवा सकाळपासून बंद आहेत। याशिवाय पुण्याकडे जी सकाळची जी वाहतूक जाणार होती ती सकाळी वाहतूक सुरू गेलेली आहे, बसेस गेलेल्या आहेत। याशिवाय अन्य मार्गावरच्या बसेस सध्या सुरू आहेत। त्यामुळे या राज्यव्यापी संपाचं जे एसटी कर्मचारी संप पुकारलाय त्याचा सकाळपासून फारसा परिणाम सांगली आणि कोल्हापूर बस डेपोमधून दिसून येत नाहीये। मात्र या ठिकाणी 12-11-12 वाजल्या सुमारास अन्य काही कर्मचारी जे आहेत ते देखील या संपामध्ये उतरण्याची शक्यता आहे। त्यानंतर मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्रतेने केला जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी सांगली आणि कोल्हापूर बस डेपोमधील बस सेवा काहीशी मार्गावरली वगळता अन्य मार्गावरची बस सेवा अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।